आणि यानंतर बातमी आहे नसरापूर अत्याचार प्रकरणाची। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे। न्यायालयाने त्याला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। भीमराव कांबळेला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर केलं गेलं होतं। या सुनावणी दरम्यान पोलिसांनी तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचं सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली। त्यानंतर न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुढच्या तपासासाठी 12 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। आणि अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील 10 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी जगराम आडे याला अकोला पोलिसांनी अटक केली आहे। तो 2 दिवसांपासून फरार होता। पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि वन खात्याच्या मदतीने जंगल परिसरात व्यापक शोधमोहीम राबवली आणि आरोपीला ताब्यात घेतलंय। आरोपीच्या अटकेदरम्यान पोलिसांनी मोठी खबरदारी घेत कारवाई यशस्वी केली। आई वडील शेतमजुरीसाठी बाहेर गेलेले असताना संबंधित आरोपीने संधी साधत मुलीवरती अत्याचार केल्याचा आरोप आहे। आणि पुण्याच्या पर्वती परिसरातील अत्याचार प्रकरणातला आरोपी 70 वर्षीय आजोबानं न्यायालयामध्ये एक वेगळंच म्हणणं मांडलंय। मी नातीसोबत फक्त बसलो होतो, संबंधित महिलेनं अफवा पसरवली असा दावा या आरोपीचा आहे। आरोपीनं कोणतेही गैरवर्तन केल्याचा आरोप फेटाळून लावलेला आहे। पोलिसांकडून सुद्धा प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पुढच्या सुनावणीत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त होती आहे। दरम्यान राज्यामध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला। अकोला, पुण्यातील पर्वती आणि नसरापूरमधल्या नराधमांना फाशी द्या अशी मागणी कुटुंबियांची आहे। मला माहितच नाही सर, मी घरीच होती। जे काय आरोप लागले तुमच्या पतीवर, काय शिक्षा व्हायला पाहिजे? त्यांनी जर तसं केलं असेल तर मग जे सरकार करेल ते मान्यता आम्हाला। पण ती खूप लहान मुलगी आहे। हाव ना, काय शिक्षा व्हायला पाहिजे? केलं असेल तर सजा व्हायला पाहिजे, फाशी व्हायला पाहिजे। तुम्ही कुठे होते त्यावेळेस? मी फक्त काम करू राहिली, बारीक बाहेर कपडे धुवू राहिली होती। आणि असं योग्य आहे का असं करणं? नाही नाही। तर सध्या महाराष्ट्रात घडतंय काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। कारण राज्यात लेकी बाळी सुरक्षित नसल्याचं चित्र या वेगवेगळ्या बातम्यांमधनं आपल्याला पाहायला मिळालंय, घटनांमधनं पाहायला मिळालंय। अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। रोजच्या रोज संतापजनक घटना घडतात। नसरापूर आणि पर्वतीमधल्या घटना ताज्या असताना थेऊरमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न झाला। पीडित मुलगी थेऊरला आजोबांकडे सुट्टीसाठी आलेली असताना एका गिरणी चालकाकडनं तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाला। तर कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवरती वडिलांसह मामा आणि अल्पवयीन मामे भावानं अत्याचार केल्याची घटना घडली आहे। याशिवाय गोंदियात 15 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्याला अटक झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।